तुम्हाला माहितीये आपण इंग्रजी शिकतोय तेही एका महिन्याच्या आत आणि त्यातलाच एक महत्वाचं पार्ट आपण आज घेतोय. त्याचं नाव आहे सफिक्स. सफिक्स म्हणजे काय तुम्ही पाहिलं असेल, मोठ्या शब्दांच्या लास्टला काही शब्द लागतात, 3 अक्षरी, 4 अक्षरी, 2 अक्षरी. म्हणजे आता इथं जसं लागलेलं आहे TION, जर आपल्याला सफिक्स लागलेत किंवा आपल्याला इंग्रजी वाचन येत नाही तर आपण ह्याला काय वाचणार, कॅप्टियन, कॅप्टन असं वाचणार आपण, काहीतरी असं रिलेटेड. इथं काय वाचणार आपण, नटरे असं काहीतरी वाचणार, कारण आपल्याला सफिक्स माहिती नाहीयेत. पण जर आपल्याला सफिक्स माहिती असले तर इंग्रजी वाचन खूप सोपं होऊन जाईल. मग आता TION ज्यावेळी शब्दाच्या मागे लागते त्यावेळेस त्याला वाचायचंय शन. TIAL लागतंय तर त्याला तुम्ही वाचताय शल. TIOUS लागलंय तर तुम्हाला त्याचा उच्चार करायचा आहे शस. TURE त्याचा उच्चार तुम्हाला करायचा आहे च. इथे काय आलंय TUAL च्युअल. THE द. आपण खूपदा आपल्या वाचनामध्ये हा शब्द गेलेला असतो. तुमच्यामध्ये भरपूर जणांना हा शब्द आधीपासूनच येत असेल. मग याच्यानंतर आपण एक्झाम्पल बघूयात. CAPTION. मग आता आपल्याला तर आपण हे मागच्या भागामध्ये शिकलोय याचा उच्चार काय करायचा. CAP म्हणजे काय आपण शिकलेलं, याचा एचा उच्चार काय करायचा आहे. तुम्ही माझा मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर ते तुम्हाला ह्यावेळेस नक्की समजेल. मग हे काय कॅप, आणि मग याचा उच्चार काय करायचा आपण इथे शिकलोय. TION ज्या वेळेस येईल त्यावेळेस त्याचा उच्चार आपल्याला बिनधास्त शन करायचा आहे, तुमचं इंग्रजी वाचन चुकणार नाही. मग CAPTION काय झालं, कॅप्शन. तसंच इथे हे पूर्ण वाचा. आता तुम्हाला माहिती नाही याचा उच्चार काय किंवा तुम्हाला हे जर माहिती झाले तर हे तुम्ही हा शब्द तुम्ही इझिली वाचू शकता. इसेन, ई से म्हणजे हा ई, डबल एस म्हणजे स, स वरती सच्या पुढे ई येतोय म्हणजे आपण त्याचा उच्चार मात्रासारखं करतोय. तर मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. मग इसेन नचा उच्चार यन करायचाय आणि हा आहे शल, ते आपण इथे शिकलोय. TIAL शल. याचा उच्चार पण आपण शिकलोय. TURE म्हणजे काय वाचायचंय आपल्याला, चर वाचायचंय. मग हे काय ने, मग ह्याचा उच्चार ए करायचा आहे, तुम्हाला मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. मग नेचर. आणि लास्ट वाला शब्द आहे फर्निचर. TURE वाचायचं आहे तुम्हाला चर, ते आपण इथे शिकलो आहे. मग हा पूर्ण शब्द काय झाला, फर्निचर. आता तुम्ही म्हणणार एफ नंतर यू लागला, यू उच्चार का नाही केला, फ्यू का नाही उच्चार केला, अ का उच्चार केला. तर आपण यूचा उच्चार अ कधी आणि यू कधी करतो ते मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले. तुम्ही जर माझे आधीचे व्हिडिओ पाहत असता तर तुम्हाला हे खूप पटपट समजेल आणि एका महिन्याच्या आत तुम्ही इंग्रजी वाचन शिकू शकता, ते खूप सहज. ओके, बाय बाय.